नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी खास करून जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने चाबकासारखी प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची बातमी ही शेतकरी बांधवांनो समोर आली आहे। आता सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी वर्गामध्ये एकच चर्चा सुरू आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार। कारण की आता लवकरच खरीप हंगाम सुरू होत आहे। सध्या शेतकरी देखील कामामध्ये व्यस्त आहेत। शेती नांगरट मोगळी करण्यासाठी शेतकरी बांधवांना पैशांची गरज आहे। तसेच आता खरीप हंगाम लवकरच आता सुरू होत असल्यामुळे खाते बियाणे खरेदी करण्यासाठी पेरणीसाठी शेतकरी बांधवांना पैशांची गरज भासते। या पार्श्वभूमीवरती आता राज्यातील शेतकरी बांधवांचे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे। नेमका नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न वारंवार शेतकरी बांधव उपस्थित करत आहेत। आता सध्या जर शेतकरी बांधवांनो सोशल मीडियाचा जर विचार केला तर तुम्ही बघतच असाल, म्हणजेच की यूट्यूबवरती पाहत असाल किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पाहतच असाल की अशा बऱ्याच साऱ्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये शेतकरी बांधवांनो असं सांगण्यामध्ये येत असतं की आज पैसे जमा झाले, काल पैसे जमा झाले आणि प्रत्यक्षामध्ये जर बँकेमध्ये जाऊन खाते तपासले तर खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसतो। आता काही बातम्यांमध्ये शेतकरी बांधवांनो असं सांगण्यामध्ये येत असतं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा जमा झाला, परंतु प्रत्यक्षात बँकेचे खाते तपासल्यानंतर खात्यावरती शेतकरी बांधवांच्या 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसतो। त्यामुळे सध्या शेतकरी बांधवांमध्ये संभ्रमाचे वातावरण देखील निर्माण झाले आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या, अद्याप देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला नाही। त्यामुळे कोणत्याही चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका। आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला नाही तर नेमके नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत, तर हे देखील जाणून घेणं शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेची अत्यंत 9व्या हप्त्याची गरज असेल, 9व्या हप्त्याची 2000 रुपयांची पैशांची तुम्हाला देखील गरज असेल, तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे नेमके तुमच्या खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा होणार, आता सर्व काय माहिती तुम्हाला शेतकरी बांधवांनो A to Z पाहायला मिळणार आहे। एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये शेतकरी बांधवांनो सांगणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज नाही, हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्ही लक्षात घ्या। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार हे तुम्हाला शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे समजलंच असेल, परंतु हा जो नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे हा सर्वच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार नाही। मग नेमकी कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार नाही, तसेच विना अडथळा पैसे खात्यावरती जमा झाले पाहिजे, याकरिता तुम्हाला शेतकरी बांधवांनो कोणतं काम करावे लागणार का, पैसे नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आता आपण या ठिकाणी बघणार आहोत। एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आता मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। त्यासाठी फक्त आता 3 ते 4 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील शेतकरी बांधवांनो नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला पाहूयात आता शेतकरी बांधवांनो सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये अपडेट। राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून
आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी शेतकरी बांधवांनो काहीच हरकत नाही, कारण की आता ज्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत तो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. या 13 जिल्ह्यातील शेतकरी असाल, या 13 जिल्ह्यापैकी एका जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा निवडण्यात आलेला असेल. राज्य सरकारच्या माध्यमातून फक्त या 13 जिल्ह्यांची यादीच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या पहिल्या टप्प्यासाठी पात्र करण्यामध्ये आलेली आहे. तर आता चला ते नेमके कोणते 13 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे नक्की शेतकरी बांधवांनो चेक करून घ्या. नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो लातूर. लातूरमधील शेतकरी असाल, लातूरमध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा असेल. लातूरमधील शेतकरी बांधव असाल, तुम्हाला नमोचा 8वा हप्ता भेटलेला असेल तर तुम्हाला 9वा हप्ता देखील भेटणार आहे. त्यामुळे लातूरमधील शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 2 वरती आहे जालना. जालनामधील शेतकरी असाल, जालनामध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. तुमच्या देखील खात्यावरती आता पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो जळगावमधील शेतकरी असाल, जळगावमध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा असेल, तुम्हाला 8वा हप्ता भेटलेला असेल तर आता त्याच बँकेच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून डीबीटीद्वारे जळगावमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे जळगावमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर शेतकरी बांधवांनो कोल्हापूरमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगरमध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला देखील नमोचा 8वा हप्ता भेटलेला असेल तर आता तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्याच बँकेच्या खात्यावरती छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2000 रुपयांचा नमोचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो अकोलामधील शेतकरी असाल, अकोलामध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा असेल, तुम्हाला देखील कधी नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार असा प्रश्न असेल तर आता हा तुमचा प्रश्न ताणतणाव मिटलेला आहे. होय शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून अकोलामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा लवकरच होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो हिंगोलीमधील जर शेतकरी असाल, हिंगोलीमध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची अत्यंत गरज असेल, नमोच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर आता हिंगोलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. हिंगोलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना हप्त्यांचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना 2000 रुपयांचा हप्ता भेटणार आहे. त्यानंतर गडचिरोलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर बीडमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर चंद्रपूरमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर यवतमाळ, वाशिम, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधव अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया